मन मंदिरा गजर भक्तीचा. लग्न झाल्यावर जर नवऱ्याने त्रास दिला असेल आणि पुढे ऐश्वर्यात ठेवला असेल तर ती शेवटी म्हणतेच, ठीक आहे आता काय तुम्ही गाडी घेऊन मला, पण पहिली 10 वर्ष विसरले नाही. अगं म्हणलं 10 वर्ष लक्षात ठेवलीच, पुढची 25 वर्ष, पण ती म्हणली 10 वर्ष कुणाच्याही वाटणीला येऊ नयेत असं तुमच्या संगतीत काढली. हे बोलणं कशात चाललंय? 2 लाखाच्या गाडीत बसून. किती छळलं मला तुम्ही, मी विसरले का? अजून आठवलं तर मला रडू येतं. रड. आता प्रत्यक्ष रडण्यासारखं काय आहे का? नाही, मला सांगा, इथे तशा जर कोणी बायका असेल तर खरंच रडू नका बरं का माझ्याकरता. नाही ते इथेच रडायला लागाल. महाराज तुम्ही म्हटला ना आम्हाला आठवलं, बरं आता माझ्यासमोर कशाला आठवलं? काय मी तुम्हाला त्रास दिलाय? इथे आठवाय तिथे जाऊन आठवा. पण सुटतं का? सूक्ष्म गाठ सुटत नाही. लक्षात आलं? तसं अहंकार इथलाही सुटत नाही तिथलाही. तसं देहोहम हे सुटत नाही, तसं शिवोहम सुद्धा सुटत. किती जरी म्हटलं, किती समोर व्यक्ती आले की अरे या 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 या, होतं की नाही बघा. मी कशाला सांगायला पाहिजे? म्हणजे आता हे काय सांगितलं मी? दुसरं काही सांगितलं नाही, दृष्टांत सांगितला. काय माहिती आहे का याच्यातलं तुम्हाला? बोलायला लागाल, सगळं कराल, जेवायला बोलवाल, पण ती आतली गाठ जी आहे ती सुटत नाही. मग नवरा बायको असो, बहीण भाऊ असो, शेजारी पाजारी असो, नात्या गोत्यातले असो, ती गाठ झोपेमधला जागा झाला तरी तसा अजून सूक्ष्म झोपलेला आहेच. ते सुटतच नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराज म्हणाले, काय घडलंय? एरवी पराधिक. आता मग कौतुकाने सांगतायत, जीवात्मा लागला निद्रा, शुद्धबद्ध आत्मा मी अशी जागृती येते, परंतु ते ऋण पूर्णपणे फिटत नाही. कारण जे जागेपणे ते झोपेत तुल्यच अशा प्रकार, जागेपणे झोपेत तुल्यच अशा जागृतीत असतं. झोपेत तुल्य. मुलाचा दृष्टांत लक्षात घ्या म्हणजे लक्षात येईल. एरवी पराधिक चौघी, जीवे मोक्षाच्या उपयोगी, अविद्या सवे अंगी वेचती कीर. आला का लक्षात? हे काही गंमत आहे बघा संसारातला. हा दृष्टांत तुम्हाला लक्षात येईल. तैसे पाहता जीवाला मोक्ष देण्याच्या बाबतीत पराधिक चारी वाहण्याचा उपयोग आहे खरा. सहाय्यक होता ते खरे, पण अविद्येबरोबर या वाणी आपले शरीर टाकतात. अविद्या गेली की लक्षात घ्या आता की इथे काय सांगायचं? एरवी पराधिक वाणी या कशा आहेत? आता किती वाण्या? वैखरी वाणी. स्वपरवेद म्हटलंय. स्वपरवेद शब्दाचा अर्थ असा आहे की त्या वाणीने आपल्यालाही ऐकू येतं आणि स्वपर. आता हे काय चाललंय? स्वपर. स्वपरवेद म्हणजे काय घडलं की मी बोलतोय ते मलाही ऐकू येतोय, मलाही कळतंय आणि तुम्हालाही. ही वैखरी. मध्यमा स्ववेद. रस्त्याने जातोय, मनातल्या मनात चालू आहे. काय रस्त्याने चाललाय? आता मी गाडीतून आलो तरी ते डोक्यात चाललंच असतं. तर काय होईल सांगायची आहे, काय चाललंय, जयाची नि बोबाटे. मग काय दृष्टांत येईल, काय होईल, काय नाही, तिथे प्रवचन करत नाही मी. पण मध्यमेत चालू असतं. मग पुढची कोटची पश्यंती. कारण देह सुषुप्ती मी जाणत नव्हतो, मी होतो त्या मूळची जरा तिच्या पलीकडे. इथून मीच ऐकतो. मग एक नाद असतो, नुसता नाद, दुसरं काही नाही. अहो त्या नादाला आकार द्याल तसं शब्द उच्चारतात नाही का?
हां, कणिक पुढे ठेवली आहे, अशी रास लागली आहे. आता त्याचं काय करायचं ते समजा, ठरवा की फुलके करायचे का, पोळी करायची का, पराठा करायचा का, पुरी करायची. त्याला आकार द्याल तसं होईल. जाड करायची का पातळ करायची, का 4 घड्याची करायची, का जाड रोट थापून ठेवायचा. ज्या बायकांना स्वयंपाक करायचा कंटाळा असतो ना, त्या आपल्या नवऱ्याला पूर्वीपासून जाड खायची सवय लावतात. मी अतिशोक्ती सांगत नाही. मी एका बाईला विचारलं, तुम्ही पातळ पोळ्या का करत नाही? ते म्हणले, कशाला करायच्या? अहो म्हणले, हे तुम्ही एक खाता म्हणून तुमची बायको तुम्हाला पातळ करून घालते. आमचा पूर्वीपासून त्याला अर्धा डझन लागतात. मग त्या अर्धा डझनला त्याला अर्धा डझन, त्याला अर्धा डझन. महाराज एवढी थप्पी लागते, त्यापेक्षा एकच घातली की संपलं. आमच्या सातारा भागातला शब्द आहे रेटे थापायचे. काय शब्द आहे? रेटे थापायचे. म्हणजे मग एकदा ते खाल्लं, मी तुम्हाला दाखवून देईन माणसं. मला एकाच्या घरी गेलो मी, त्या पूर्ण काय आता आपलं कसं माझं मोकळं बोलणं असतं, मी न बोलणारं सुद्धा बोलणं करतो. ते असं स्वयंपाक खोलीत गेलो, ते असे कणकीचे गोळे केले होते. म्हटलं आमच्याकरता नाही ना. म्हटलं महाराज तुमच्या कसा करता का, तुम्ही एक फुलसा खाता, हे बघा तुमची कणिक नराळी आहे. मग कुणा करता सांगायची गरजच नाही. गंमत आहे महाराज. काय तसं नीट लक्षात घ्या, सूक्ष्म अहंकार कुठे नाही कुठेतरी शिल्लक राहिल्याशिवाय. अगदी तुम्हाला सांगू का, लहानपणी जरी छळला असेल चुलतीने, तरी त्या चुलतीने गालगुच्चा घेतलाला ती समोर आल्या ना, फार वाईट. ती गेल्यावर सांगतो बायकोला, ही ना अगं आपल्या पोरानं हिने नीट खाऊ घातलं, आम्हाला शिळ्या भाकऱ्या घातल्या. लक्षातलं जात. एक अजून सांगू का, 1000 रुपये खर्च करा लक्षात राहत नाही, पण 10 रुपयाची नोट हलवली असेल ना तर ती कायम लक्षात राहते. राहते का नाही? का नाही राहत? इथे पडली हो का? इथे किती दागिने एखाद्या श्रीमंताच्या बाईला विचारा, तिला सांगता येत नाही. पण त्याच्यातलं जर हरवलं असेल तर नेमकं सांगते, अमका हरवलं. अजून सांगू, 32 दात असू देत अप्पा, 36 ना, किती 32 का? 32. बरं झालं. आता वय झाल्या कारणाने कळलं का, दात सुद्धा माझे झोपून राहिले. चेनीची निदकी किती? 32. शब्दच आहे ना 32. शब्द काय? 32. जास्ती बोललीस ना तर 32 उतरवीन. काय बोलतात? एकही दात. काय चालला होता विषय? हां 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 32. त्याच्यातलं काय होतं, एक दात पडतो. आता 31 आहेत, पण जीभ कशी करते बघा. कळलं का? मी त्या जिभेला म्हटलं, बाई 31वर सोडून 32वर का जाते? ते म्हणले पडलं म्हणून जाते. रस्त्याने जी माणसं नीट चालतात ते लक्षात येत नाहीत, पण पडलेला चटकन दिसतो. बरोबर आहे ना? एवढं जरी असतं सूक्ष्म. अहंकार कसा आहे? सूक्ष्म. महाराज म्हणाले, एरवी पराधिक वाणी ह्या जीवमोक्षाच्या उपयोगी. ह्या काय देतात? मोक्ष देतात. पण एक लक्षात ठेवा, मोक्ष सुद्धा बद्धतेचाच पक्ष आहे. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? काय मोक्ष दाखवतो की तुम्ही बद्ध होता. मोक्ष मिळतं म्हणून अज्ञानाचं कार्य आहे.
चला समजण्याकरता सांगतो. कोणीतरी इथे चांगले सज्जन ग्रस्त आहेत, प्रवचनाला येणारे आहेत. बाहेर पडता पडता काय कसं काय आहे, बरं आहे ना? हां, केव्हा सुटलात? तो असं बघू लागला. तो म्हणला काय काय मला कळलं नाही. केव्हा सुटलं? माझं बोलणं कळलं का? केव्हा सुटला म्हणजे केव्हा अटक झाली होती. अटकच झाली नव्हती तर सुटल्याचा प्रश्न कुठे? माझं बोलणं कळलं का? अटक झाली असेल तर सुटला, अटकच झाली नाही तर सुटला नाही. तसं बद्ध असेल तर मुक्त, बद्धच नाही तर मुक्त कुठून? मन मंदिरा गजर भक्तीचा.